दिवस पायवारीत होतो. नामस्मरण करता करता आपण 7 दिवस पायवारीत असताना आपण काय काय केलं सर्व आठवा. नामस्मरण करत करत सर्व आठवा. आपण काय काय केलं 7 दिवसामध्ये. गुरु महाराज सेवेत किती राहिलो, दर्शन किती वेळा घेतलं, नामस्मरण किती केलं, वाईट कोणाला बोललो, सगळं या ठिकाणी आठवा. पुन्हा पुन्हा अशी संधी येणार नाही. झालेली चूक काही वाईट झालं असत, गुरु महाराज चरणी त्यांना वंदन करून नामस्मरण करता करता त्यांना मनात झालेला चुका पदरात घ्या आणि तुमची संगत आम्हाला अशी घडू द्या, आमच्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे आणि आमची संगत सोडू नका. तुमचा कृपा आशीर्वाद असाच आमच्या पाठीवर राहू द्या. सर्वजण नामस्मरण करता करता गुरु महाराजची मूर्ती मनात आठवून सर्वांनी जे 7 दिवसामध्ये झालं सर्व आठवा. सर्व 16 आठवा. पहिल्या दिवशीपासून ते आजपर्यंत आपण जेवढं नामस्मरण केलं, जेवढी संगत केली, गुरु महाराज सेवा केली, जेवढं श्रमदान अन्नदान केलं, सर्व पालखीचा 16 रस्त्यावर चालताना आरती करताना सर्व आठवायचं आहे. मन स्थिर करा, सर्व आठवा. सर्व झालेला 16 पुन्हा एकदा डोळ्यासमोर बघा, सर्व तुम्हाला दिसणार आहे. ज्या वेळेस तुम्हाला मन उदास वाटेल, कोण्या चिंतेमध्ये असाल, कोण्या काळजीमध्ये असताल, त्या ठिकाणी नामस्मरण घेऊन बसा, माळ घेऊन बसा आणि असं एके ठिकाणी असं चित्त लावून नामस्मरण स्थिर करा. तुमची चिंता काळजी त्या ठिकाणी दूर होईल. घरी गेल्याच्या नंतर कधीही तुम्हाला बेचैनी वाटत असेल, समाधान वाटत नसेल, चिंता असेल, काळजी असेल कोणत्याही प्रकारची, त्या ठिकाणी नामस्मरण करा, मन स्थिर करा. तुमच्या जीवाला समाधान वाटल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. तुमची काळजी दूर होईल. सर्व 16 आठवा. आणि आता जाताना सर्वांनी गुरु महाराजांचे दर्शन घेऊनच जायचं आहे. ते पण 16 डोळ्यासमोर आठवा गुरु महाराज दर्शनाचा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु महाराज की जय. सर्वांनी पुन्हा एकदा मन स्थिर करा, चित्त स्थिर करा, साईड बसा. 128 वेळा श्री गुरुदेव दत्त आपल्याला सर्वांना म्हणायचं आहे. आजूबाजूला थांबलेली सर्व भक्त मंडळी गुरु केलेले असतात, नंतर सर्वजण खाली बसून घ्या. सर्वांना अधिकार आहे. सर्वजण खाली बसा, मन स्थिर करा, डोळे मिटा आणि आमच्या माग उच्चार करा. 128 वेळा श्री गुरुदेव दत्त म्हणायचं आहे. गुरु महाराजची मूर्ती डोळ्यासमोर आणून त्या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांना म्हणायचं आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.
दत्त श्री गुरुदेव 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 दत्त सर्वजण डोळे मिटा. अवघ्या 2 मिनिटं गुरुमाऊलीचं ध्यान करा. गुरुमाऊलीला डोळ्यासमोर आठवून नमस्कार करून त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद मागा. काही तुमच्या इच्छा मनोकामना असतील ते मागा आणि सदैव तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहो. आम्ही असं तुमचं नामस्मरण करो. या ठिकाणी अशी सर्वांनी गुरु महाराजांना विनंती करा. तुमच्या आशीर्वादानं गुरुमाऊलीच्या आशीर्वादानं तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. या ठिकाणी सर्व तुमच्या मनोकामना सिद्धीत जातील. गुरु महाराजांचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहे. सर्वजण ध्यान करा. गुरुमाऊलीला नमस्कार करा. गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु महाराज की जय. सर्वांचं नामस्मरण झालेलं आहे. 7 दिवस हा सप्ताह पायदंडीचा कार्यक्रम
सर्वांच्या सानिध्यात सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी यशस्वीरित्या आपला पार पडलेला आहे। सर्वांच्या काही मनोकामना काही असतील गुरु महाराज चरणी अर्पण झाल्याच्या नंतर गुरु महाराज जसा माय लेकरा सांभाळ करते त्याप्रमाणे गुरु महाराज नक्कीच आपल्या मनोकामना सिद्धीस नेतील। आणि घरी सुद्धा गेल्याच्या नंतर आपण सर्वांनी जसं इथं नामस्मरण केलं त्याच ठिकाणी घरी गेल्याच्या नंतर दररोज सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करून त्या ठिकाणी आपल्याला एक माळ तरी आपण त्या ठिकाणी देवाचं ध्यान करून मन स्थिर करून चित्त स्थिर करून त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करून नंतरच आपण सर्व कामाला लागायचं आहे। त्या ठिकाणी तसं केल्याच्या नंतर सुद्धा तुमचे कामं सर्व सिद्धीस पावतील, तुमच्या चिंता पण दूर होतील, तुमची काळजी पण दूर होईल। आणि आपण नामस्मरण करायलो हे फक्त आपल्या मनोकामनेसाठी करणं झालं हे पण लक्षात ठेवा। आपण नामस्मरण करायलो हे फक्त आपल्या जीवाच्या उद्धारासाठी करायलो। जीवाच्या उद्धारापोहे घातिले स्मरणाचे मोक्षाची आवड जाशी तेच मुखी दत्तवदती वाचे नाममुखी येता पर्वत जळती पातकाचे कोटी कुळ्या उधरुनी सार्थक होते जन्माचे। या नामानं आपण किती जरी कोट्यानं कोटी जन्मामध्ये आपण 184च्या फेऱ्यात जरी आपण कितीही पाप केलेलं असलं तरी या आनंद नामानं त्या पहिल्या नामानं या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही माय बाप हो। म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांनी घरी गेल्याच्यानंतर दोन्ही टाईम एक एक माळ सर्वांनी नामस्मरण करायचं आहे। आणि आपण जर मायबापाने जर नामस्मरण केलं, मायबाप जर नामस्मरण माळ घेऊन बसली तर लेकरं सुद्धा नामस्मरण करत बसतील मायबाप हो, माळ घेऊन बसतील, ती शंका नाही मायबाप हो। लेकराला संस्कार देणं कोणाची गरज आहे? मायबापाची गरज आहे। म्हणून आपण जर आधी नामस्मरण करत बसलो, आपण जर आधी पोटी वाटत बसलो तर लेकरं ऑटोमॅटिक आपल्या जवळ येऊन नामस्मरण करत असेल, पुन्हा त्यांना सेवा करा म्हणायची आपल्याला गरज पडणार नाही त्या ठिकाणी। म्हणून आपण सर्वांनी घरी गेल्यानंतर लेकरांना सुद्धा हे वळण लावा आणि आपण सुद्धा हे जे आपण आजपर्यंत दिंडीत चालवलेला नियम नामस्मरणाचा घरी गेल्याच्यानंतर असाच चालू ठेवा, कारण सोबत काही येणार नाही। मजल्यावर मजले चढविले किती, मेल्यावर धन गेले चोराच्या हाती, मरताना जीवा थोडी शांती पाहिजे, मुखामध्ये दत्ताचे नाम पाहिजे, मुखामध्ये दत्ताचे नाम पाहिजे। ना पैसा ना दौलत ना धन पाहिजे, मुखामध्ये दत्ताचे नाम पाहिजे, मुखामध्ये दत्ताचे नाम पाहिजे। म्हणून गडे हो ऐकून घ्या ना, गुरुनामाशी तुम्ही तल्लीन व्हाना, म्हणून गडे हो ऐकून घ्या ना, गुरुनामाशी तुम्ही तल्लीन व्हाना। नामस्मरणाचा मनी छंद पाहिजे, मुखामध्ये दत्ताचे नाम पाहिजे, मुखामध्ये दत्ताचे नाम पाहिजे। सर्वांना सर्व सुख पाहता आनंद नसता, आनंदाची सत्ता सर्वावरी, आनंद सोडिला जीव हा बुडाला, निरानंद झाला माया संगे। मायेची अंधारी माया दो प्रकारी, आवर हे पर मद माया, तिने केली दया जाणविले राया, आठविले नेया प्रभू राया। या ठिकाणी मायबाप हो, सर्व पलीकडचा तो आनंद देव आहे आणि त्याचा आपल्याला नामस्मरण करायचं आहे। कारण का आनंद जीवाचा, जीवा आनंदाचा, संबंध मुळीचा विरळा जाणे। आपण त्या मालकाचे लेकर आहोत आणि त्या मालकाला आपली दया येणारच आहे मायबापू। जसं लेकरू रडताना माय लेकराला जवळ घेते, त्या ठिकाणी आपल्याला किती संकट आले काही जरी झालं तरी मायला तुम्हाला वाटत असेल घरून मला गुरु महाराज कसे पाहतील, त्या गुरुमाऊलीला काय कळत नाही मायबापू, सर्व त्या गुरुमाऊलीला कळते। इतकं या चौसृष्टीचं पालन करणारा तो आहे, त्याला एका एका प्राण्याचं एका एका जीवजंतूचं सर्व त्या ठिकाणी कळत असते मायबापू। त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही, कोणत्याही प्रकारची वेदना होणार नाही। ते आपण सर्व बाजूला सारून त्या ठिकाणी आपण घरी गेल्याच्या नंतर सर्व दुःखाचं सुख आल्यावरच देवाचं नामस्मरण कर, दुःख आल्यावरच देवाचं नामस्मरण करू नये मायबापू। सुखात पण देवाचं नामस्मरण आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे। आणि गुरु महाराजांना विनंती करतो, गुरु महाराजांना तुम्हा सर्वांचा नव्हता आशीर्वाद मागतो आणि गुरु महाराजाला प्रार्थना करतो, हे गुरु महाराज सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचं भलं करा, सर्वांचं कल्याण करा। तुझे गोड नाम अखंड मुखात राहू द्या, तुमचे गोड नाम अखंड मुखात राहू द्या। सर्वांच्या जीवाचा उद्धार करा, सर्वांना या 184तून मुक्त करून या मोक्षपदाची वाट दाखवा। जय आनंद, जय जय आनंद। संत समर्थ बाळगीर महाराज की
की श्री संत समर्थ बाळगीर महाराज की. चला आता लाईनशीर